श्रीराम जय जय राम। अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे। नामस्मरण हे प्रपंचाकरिता म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे। तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही। जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे। एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले, मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो। त्यावर मी म्हटले, साऱ्या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच। त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता? पुढे ते म्हणाले, प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाहीत, ते भोगावेच लागतात असे सर्व संत सांगतात। हे जर खरे तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे? खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे। आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरे, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही। तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते। आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते असे मानणे किंवा भगवंत चांगले करील असा विश्वास ठेवून वागणे हेच सोपे जाईल। हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठवले आहे, हे ध्यानात धरा। भगवंताच्या इच्छेने जे घडणार ते घडू द्यावे अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे। आहे त्यात समाधान आणि भगवंताचे अनुसंधान एवढीच सद्गुरूची आज्ञा असते। दुसऱ्याने आपल्याला दुःख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे, आपली चूक आहे। विषय कसा सुटेल, मन एकाग्र कसे होईल हे न कळले तरी चालेल। सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा। एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील। ते कसे तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे। झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते। अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवित आहेत। दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे। ज्याचे अनुसंधान अखंड टिकेल त्याचे खाणे पिणे, उठणे बसणे वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय, त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 3 दशक 7। विषय सुखदुःखाची समज आणि समत्वाचा मार्ग। माणसाचं संपूर्ण आयुष्य सुख आणि दुःख यामध्ये फिरत असतं। कोणी सुख आलं की आनंदात उडतो, दुःख आलं की कोसळतो। समर्थ रामदास स्वामी विचारतात, सुख आलं म्हणून उडायचं का, दुःख आलं म्हणून मोडायचं का? समास 3 दशक 7 मध्ये समर्थ आपल्याला शिकवतात समत्व, जे अध्यात्माचं आणि जीवनाचं दोन्हीचं केंद्रबिंदू आहे
एक. सुख आणि दुःख क्षणभंगूर. समर्थ सांगतात, सुख टिकत नाही, दुःखही टिकत नाही. आज जे आहे ते उद्या नसेल. पण माणूस काय करतो? सुख आलं की त्याला घट्ट धरतो, दुःख आलं की त्यापासून पळतो. दोन्हीमुळे मन अस्थिर होतं. जे येतं जातं त्यावर मन बांधू नका. 2. अपेक्षा दुःखाचं मूळ. समर्थ फार नेमकं सांगतात, दुःख बाहेरून येत नाही, ते अपेक्षेतून जन्मतं. आपण म्हणतो तो तसा वागायला हवा होता, हे माझ्या मनासारखं व्हायला हवं होतं. अपेक्षा पूर्ण झाली तर सुख, नाही झाली तर दुःख. समर्थ म्हणतात, अपेक्षा कमी तर दुःख कमी. 3. समत्व म्हणजे काय? समत्व म्हणजे सुखात गर्व न होणे, दुःखात खचून न जाणे. समत्व म्हणजे मनाचा तोल सांभाळणे. समर्थ सांगतात, जो मन समत्वात ठेवतो तोच खरा योगी. समत्व म्हणजे कोरडेपणा नव्हे, तर परिपक्वता. 4. दुःखातून शिकण्याची कला. समर्थ दुःख नाकारत नाहीत. ते सांगतात, दुःख आलं की विचार करा, मला यातून काय शिकायचं आहे. दुःख माणसाला नम्र बनवतं, विवेकी बनवतं, आत्मपरीक्षण शिकवतं. दुःख शिक्षक आहे, शत्रू नाही. 5. साधकासाठी व्यावहारिक मार्ग. समर्थ उपाय सांगतात. 1. क्षणभंगुरतेचं स्मरण, सगळं बदलणार आहे. 2. नामस्मरण, मन हेलकावतं तेव्हा आधार. 3. स्वीकारभाव, जे आहे ते आधी स्वीकारा. 4. विवेकाचा वापर, भावनेवर नाही, बुद्धीवर निर्णय. 6. आजच्या जीवनातील उपयुक्तता. आज स्पर्धा वाढली, तुलना वाढली, अस्थिरता वाढली, म्हणूनच मानसिक ताण वाढतो. समर्थ सांगतात, परिस्थिती नाही, तुझी प्रतिक्रिया बदल. मन समत्वात आलं की आयुष्य हलकं होतं. उपसंहार. समाज 3.7 आपल्याला शिकवतो, सुखात अडकू नका, दुःखात हरवू नका, दोन्हीकडे साक्षी भाव ठेवा. समर्थांचा अंतिम संदेश, समत्व हेच खरे सुख. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.